अनेक प्रसंग आहे आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन की त्यांनी सोमनाथ, बद्रीनाथ, काशी विश्वनाथ मंदिरांचा जीर्णोद्धार केला, राम मंदिराचा जीर्णोद्धार आता मोदी साहेबांनी केला आणि म्हणून विकासासोबत आपली विरासत ही देखील त्यांनी जपली। तर आपली परंपरा, आपली संस्कृती जोपासण्याचं काम देखील त्यांनी केलं। परंपरांचा आंधळेपणा त्यांनी कधी स्वीकारला नाही आणि म्हणून त्याने एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवता धर्म, मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा समजली। अशा या थोर आज पुण्य श्लोक अहिल्या देवींची आज जयंती आहे। त्याने दिव्यांग, अनाथ, असहाय्य लोकांचं पुनर्वसन केलं, गोर गरिबांसाठी अन्न छत्र चालवली, धर्मशाळा बांधल्या, प्रजेवर जास्त कराचा बोजा न घालता राज्याचा कोश समृद्ध केला। आणि म्हणून पिकांचं नुकसान झालं, जसं आपण आता देतो, पिकांचं नुकसान झालं की नुकसान भरपाई, सारा माफी देण्याचं काम अहिल्या देवींच्या काळात होतं। ते धोरण त्यांनी स्वीकारलं। एक ना अनेक कामं, विधायक कामं त्यांनी केली आणि म्हणूनच संपूर्ण भारतात त्यांनी हे काम केलं। त्या खऱ्या अर्थाने लोकमाता आणि राष्ट्रमाता झाल्या, हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आणि म्हणून आपल्याला अहिल्या देवींचं तेजस्वी रूप आणि कर्तृत्वाचा ठसा जोपासायचा, चिरंतन आपल्याला स्मरणात ठेवायचं, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करायचं। त्यामुळेच अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून ते अहिल्या देवी नगर करण्याचा निर्णय देखील आपण त्याचमुळे घेतला आणि म्हणून पुण्यश्लोक मगाशी मी म्हटल्या त्याप्रमाणे 320 जयंती होईल, ती भव्य दिव्य जगाला हेवा वाटावा अशीच होईल। त्याबद्दल काळजी करू नका, कारण अहिल्या देवींचा वारसा जपणार हे सरकार, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणार हे सरकार आणि म्हणून हे सरकार कोटात एक नाही, जे आहे ते मोकळ्या मनाने आपण सांगतो आणि मोकळ्या मनाने जे आहे ते स्वीकारतो आणि म्हणून आज आपल्या सरकारने देखील मोठ्या प्रमाणावर तसं अहिल्या देवी, छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या, बळीराजाच्या पाठी उभे राहायचे, तसंच आपलं सरकार देखील समर्थपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिलंय। तुम्हाला आठवण म्हणून मी सांगतो, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 1.5-2 वर्षाच्या इतिहासात शेतकऱ्यांना 16,000 कोटी नुकसान भरपाई देणार हे तुमचं महायुतीचं सरकार आहे। 45,000 कोटींच्या योजना देणार हे महायुतीचं सरकार। 1 रुपयामध्ये पीक विमा देणारं सरकार हे तुमचं महायुतीचं सरकार। महिलांना सक्षमीकरण करणारं सरकार, लेख लाडकी लखपती योजना देणारं आपलं सरकार, एसटी मध्ये 50% सवलत देणारं महिलांना हे आपलं सरकार, शेतकरी, कष्टकरी, कामगार, मुलींना, ज्येष्ठ अशा समाजाच्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन पुढे जाणार आहे आपलं सरकार। अहिल्या देवींच्या विचारावर आमची नितांत श्रद्धा आहे आणि या विचारांवरच, या आदर्शावर आपला सरकारचा कारभार सुरू आहे। आपलं नागपूरला अधिवेशन जेव्हा होतं, त्या अधिवेशनामध्ये काही निर्णय आपण घेतले, धनगर बांधवांसाठी त्यांच्या मेंढ्या, शेळ्या मेंढ्या वन क्षेत्रामध्ये चराईसाठी जातात, त्यांना मनाई करत, आता करत नाहीत ना, आता करणार नाही मनाई। एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि मनाई केली, मला सांगा, मी बरोबर करतो त्यांना आणि त्या अधिकाऱ्यांना, वन अधिकाऱ्यांना आपण आहे बरोबर। आणि त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने
केलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी एक टास्क फोर्सची आपण नेमणूक केलेली आहे. 10,000 कोटीची आवश्यकता आणि कुठेही पैसे कमी पडू देणार नाही हा सरकारचा शब्द आहे. आणि जे आदिवासी समाजाला ज्या योजना मिळतात त्या सगळ्या योजना आपल्या धनगर समाजाला मिळाल्या पाहिजे हा देखील आपला निर्णय. आणि म्हणूनच अनेक योजना आपण 25,000 घरकुलं मगाशी सावे साहेबांनी सांगितलं आज आपल्या समाजासाठी बांधतो. विविध योजनांसाठी 140 कोटी रुपये तरतूद केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतिगृह आपण बांधतोय. मुलींच्या वसतिगृहांना पुण्यश्लोक अहिल्या देवी वसतिगृहाचं नाव आपण सावेती देऊन टाकला. आणि म्हणून यामध्ये स्टँडअप योजनेअंतर्गत धनगर समाजातील जे उद्योग करतील त्यांना देखील न्याय आपण देऊ. जसं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आपण 15 लाख रुपये देतो आणि त्याचं व्याज सरकार भरतं. तशीच योजना आपल्या मुलांसाठी देखील आपण राबवू हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या समाजाला जसं आदिवासी समाजाला 22 योजना आहेत तशा योजना आपल्या समाजाला देखील आपण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू केल्याशिवाय राहणार नाही हा देखील आपल्याला या ठिकाणी शब्द देतो. खरं म्हणजे आणि मगाशी अण्णा ढागे साहेब म्हणाले आता इथून पुढं अहिल्याबाई नाही अहिल्या देवीच म्हटलं पाहिजे. तो जी.आर. सरकार काढेल कुठंही अहिल्याबाई नाव येणार नाही. कारण ज्यांनी देवत्व समान काम केलं ज्यांना देवत्व प्राप्त झालंय ज्यांनी एक राज्यकर्ता म्हणून आपल्या रयतेला सर्वोच्च स्थान दिलं त्या पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावासमोर अहिल्या देवीच लागलं पाहिजे. हे देखील आपण शासनाचा त्याप्रमाणे आपण जी.आर. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की सरकार आपल्या आशीर्वादाचं सरकार हे सर्वसामान्य 1.5-2 वर्षाच्या सरकारमध्ये आपण पाहिलं किती निर्णय घेतले आपण. आज काही निर्णय जे आहेत काही कोर्टामध्ये असतील त्याचे मी भाष्य इथं करत नाही आचारसंहिता चालू असल्यामुळे. परंतु मी एवढंच सांगतो की आपल्या धनगर समाजाला नेहमी आपण आपल्या सरकारला आशीर्वाद दिलेले आहे. त्यामुळे सरकारचं कर्तव्य आहे की सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील हा शब्द या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो. आणि म्हणून बाकी रामभाऊ काय गोपीचंद काय सगळं आपले काम चालत असतं. आणि कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 4 तारीख आपली चांगलीच जाईल. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो मला जिल्ह्याचा इथं भाग्य लाभलं. पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची 299वी जयंती. या जयंतीला गावागावातून राज्यभरातून आपण इकडे आलेला दर्या खोऱ्यामध्ये डोंगरावर आपली वस्ती असते. आणि म्हणून हे सरकार तुमचा हे सरकार सर्वसामान्यांचा. आणि हा मेंढपाळ धनगर समाज गरीब पण प्रामाणिक आहे इमानदार आहे. एकदा शब्द दिला की दिला. आणि म्हणून सरकार देखील शब्दाला जागणार आहे. आणि म्हणून हा तुमच्या परिवारातलाच एक मुख्यमंत्री आहे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि म्हणून जे बोलतो ते करून दाखवण्याची हिंमत पण बाळगतो. आणि म्हणून आपल्याला माहित आहे जेव्हा मागच्या सरकार काय होतं आपल्याला माहित आहे. मी आज त्याच्यावर कुठलंही भाष्य करू इच्छित नाही. परंतु सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार
देवेंद्रजी आणि आम्ही मिळून जे काय केलं, आज तुम्हाला मी सांगतो 2-2.5 वर्षात शेतकऱ्यांसाठी, महिला भगिनींसाठी, माझ्या युवकांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, आपल्या ज्येष्ठांसाठी निर्णय आपण घेतले. ते जर आपण वाचले की आपल्याला कळेल की हे सरकार सर्वसामान्यांचं, हे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणारं सरकार. आणि आम्हाला वैयक्तिक, आम्हाला दुसरं काही नको आहे. आम्हाला फक्त एवढंच आहे की तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे आणि तुम्ही देखील इतर समाजाबरोबर मुख्य प्रवाहामध्ये सामील झाले पाहिजे, अशा प्रकारची भावना आपल्या सरकारची. आणि म्हणून मनापासून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो, मनापासून धन्यवाद देतो. आणि आज इथं कोणाचा राम शिंदे तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे का? तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे का? आणि रामभाऊ शिंदे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पण गोपीचंदांनी आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना विनंती करतो, वंदे मातरम होणार आहे. तत्पूर्वी डॉक्टर शशिकांत तरंगे आभार प्रदर्शन करतील. माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांचा, माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांचा. या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीच्या निमित्त